नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहता DS न्यूज 24। बातमी आहे नांदेड जिल्ह्यातून। नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। जिल्हा परिषद शिक्षकानं आपल्या 2 मुलांना सोबत घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत नंतर कारमध्ये तिघे बसून शिक्षकानं कार थेट नदीपात्रात घातली आहे। गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून या शिक्षकानं हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या घटनेनं एकच खळबळ उडाली असून सध्या नांदेड पोलीस या घटनेचा तपास करत आहेत। प्राथमिक माहितीनुसार व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून 2 मुलांसह जिल्हा परिषदेच्या शिक्षकानं वरिष्ठांना दोष देत आत्महत्या केली। नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील आमदुरा गावातील गोदावरी नदीपात्रात कार घालून या शिक्षकानं चिमुकल्यासह जीवनयात्रा संपवली। सुनील मोरे असं आत्महत्या केलेल्या शिक्षकाचं नाव आहे। ते हिमायतनगरच्या पोटा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कर्तव्यावर होते। त्यांच्या आत्महत्येमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली। तर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। SDRFच्या पथकानं कार आणि कारमधील तिघांचे मृतदेह बाहेर काढलेत। सुनील मोरे यांनी हदगाव गट शिक्षण अधिकारी आणि केंद्रप्रमुखाच्या जाचाला कंटाळू असल्याचं व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवलं। भोकर तालुक्यातील बेंबरगावचे शिक्षक सुनील मोरे हे मूळ रहिवासी होते। त्यांच्या मुलीचे सारा नाव असून मुलाचे नाव सुमित असं होतं। या घटनेनं शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। तर एक जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने आपल्या चिमुकल्या मुलांसह आत्महत्या केल्याचं दिसून आल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते।